प्रभाग क्रमांक 19 मधील अल्लार चौक ते स्फूर्ती चौक दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सुरू असलेल्या रस्त्याचं काम गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी पूर्णपणे रखडल्याची स्थिती निर्माण झाली आहे। या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तिथे उपस्थित होते। यावेळी महापालिका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी त्यांना चांगलेच छापलं। लोकांच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील असा सज्जड इशाराच त्यांनी दिला। विरोधी पक्षनेते मंगेश दत्ता चव्हाण यांच्या कार्याबद्दल येथील परिसरातील संपूर्ण नागरिक त्यांचं कौतुक करतात। गव्हर्नमेंट कॉलनी, कृषी कॉलनी, MSCB हाऊसिंग सोसायटी, मंडल ग्रुप कॉलनी, साने गुरुजी हाऊसिंग सोसायटी, सहयोग नगर, विधाता कॉलनी, वृंदावन विला, खरे हाऊसिंग सोसायटी, पद्मावती कॉलनी, गणपती हाऊसिंग सोसायटी, विजय कॉलनी, मीरा कॉलनी, गजराज कॉलनी आदी भागातील नागरिक तसेच शाळा, हायस्कूल व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या अपूर्ण रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे या मार्गावर अनेक अपघात घडले असून नागरिकांना लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च करावा लागल्याची माहिती समोर आली। त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। या संदर्भात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश दादा चव्हाण, माजी नगरसेविका प्रियंका बंडगर, महापालिका गटनेते युवराज दादा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी केली। दरम्यान येत्या 8 ते 10 दिवसात काम सुरू न झाल्यास सांगली मिरज रोडवर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। या आंदोलनाला मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। कोण म्हणतंय करत नाही, कोण म्हणतंय करत नाही, कोण म्हणतंय करत नाही, या प्रशासनाचा रस्ता आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। जनतेला वेटीस देणाऱ्या प्रशासनाचा, PWD अधिकाऱ्यांचा, रस्ता आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा। पटकन कसं झालं, 2 वर्षापूर्वीच झालं। मॉल पुरतं म्हणजे उद्योजकांना पोरसं हे सरकार आहे, उद्योजकांना पोरसं इथले सत्ताधारी आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना इलिगली करून दिले। मग ह्या जनतेचं काम का नाही तर जनतेच्या गरजेच्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करताय आणि उद्योजकांच्या फास्ट करताय, याचा अर्थ काय हा महत्त्वाचा बघितला पाहिजे। आणि अधिकारी पैसे नाही म्हणून बोलतायत, तर मग तेवढाच पॅकेजचे पैसे कसे आले, मग याचे का नाही आले? टेंडर धरताना पूर्ण का पकडले? कुठेतरी चुकीचं वाटतंय। अधिकाऱ्यांना धडा शिकवायला पाहिजे सत्ताधाऱ्यांबरोबर। विश्रामबाग येथील वार्ड क्रमांक 19 मधील आलदर चौक ते स्फूर्ती चौक ह्या रस्त्याचं गेली 2 वर्षापासून काम रखडलेलं आहे। तर या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ह्या रस्त्यानं येता जाता जीव मुठीत धरावा लागतो। तर हे लक्षात घेता सर्व नागरिकांच्या वतीनं व गटनेते युवराज गायकवाड यांच्या वतीनं आज PWD, MSCB व महापालिका या तिन्ही प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषण केलं आहे। आणि लवकरात लवकर ह्यातून सुद्धा ह्या प्रशासनाला जाग नाही आली तर येणाऱ्या काही दिवसातच आम्ही हा जो मेन रस्ता आहे मिरज, सांगली मिरज रोड हा पूर्ण रस्ता रोको आंदोलन करणार आहे। जोपर्यंत हा रस्ता चालू होत नाही तोपर्यंत ह्या प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मधील स्फूर्ती चौक ते हलदार चौक या रस्त्याचं काम गेली 2 वर्षापासून रखडलेलं आहे। या भागातील लोकसंख्या 30 ते 40 हजार असून या भागामध्ये 3 मोठे कॉलेजेस आणि 5-6 शाळा आहेत आणि 15-20 अकॅडमी आहेत। या भागातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे। प्रशासनाला वारंवार समज देऊन सुद्धा, विनंती करून सुद्धा प्रशासन या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। आज त्यांना एक निवेदन देऊन आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतोय की येत्या 8 दिवसात तुम्ही या रस्त्याचं काम तातडीने चालू करा, अन्यथा येणाऱ्या 8 दिवसानंतर सांगली मिरज रोड जो आहे मेन तो रस्ता धरणे आंदोलन करून तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक करण्यात येईल अशी आमची त्यांना विनंती आहे।